लोकसभा निवडणुकीत राज्यात जनतेनं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिलाय। आता विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत असून राज्यातील भ्रष्ट महायुतीला सत्तेवरून हटवणं हेच महाविकास आघाडीचं ध्येय आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। महायुतीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे। मात्र लाडक्या बहिणीबरोबर लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत। या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय। त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। जशी बहीण तशी भाऊ, या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला होता, असा दावा केला होता। एवढंच नव्हे तर त्यांनी याविषयी आपल्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेतल्याचंही ते म्हणाले होते। पत्रकारांनी शनिवारी याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडलं असता त्यांनी आपण खडसेंचे विधान ऐकले नसल्याचं स्पष्ट केलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली आहे। या बैठकीत मवियामधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कुठे मिळतील याचं सूत्र ठरवलं जाईल, असं ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी 46,000 कोटी रुपयांची विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती। 1 वर्षपूर्तीनंतर या घोषणा केलेल्यांपैकी 46 रुपयांचे तरी काम दाखवा आणि 1 लाख रुपयाचे बक्षीस घ्या, असे आव्हान शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं।